मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे ना त्याच्यामध्ये काय असतं, तर समजा एखादं उदाहरण दिलं तर त्या उदाहरणामध्ये काय दिलं आहे आणि आपल्याला त्याच्यापासून काय फाईंड करायचं, काय मिळवायचं, तर त्याच्यामधला जे काही भाग असतो तो आपल्याला सुचला पाहिजे. म्हणजे आपल्याला दिलेल्या गोष्टी त्याच्यापासून आपल्याला काय फाईंड करायचं ह्याच्यामधला जो पार्ट आहे तर तिथं आपल्याला विचार करावा लागतो, थिंकिंग करावं लागते. मग थिंकिंग करायची म्हणजे काय करायचं, तर तुम्हाला स्वतःला सुचलं पाहिजे. म्हणजे असं जरूर प्रत्येक वेळेला नाही की तुम्ही खूप उदाहरणं सोडवले, खूप प्रॅक्टिस केली म्हणजे तुमचं मॅथ परफेक्ट होईल असं नाही. तुम्हाला ते सुचलं पाहिजे, आतून आलं पाहिजे मधून की बाबा इथं काय केलं पाहिजे ह्या उदाहरणामध्ये. आता आपण जे म्हणतो ना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा शॉर्टकट मेथड, हे कोणाला जमतात. आपल्याकडे एक शब्द वापरला होतो इंट्रोड्युशन, अंतप्रेरणा. म्हणजे आपल्या आतून सुचलं पाहिजे. गणित हा विषय असा नाही आहे की तू फक्त पाठ केला किंवा मग खूप सारे उदाहरणाचा सराव केला म्हणजे गणित समजेल असं नाही. तर आपली जी अंतप्रेरणा आहे ना तर ती खूप महत्त्वाची असते. मग त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन लागतं. कॉन्सन्ट्रेशन कधी आपलं चांगलं तयार होईल, तुमचं मन एकाग्र झालं पाहिजे. आता हे पुन्हा सगळ्या गोष्टी स्पिरिच्युअलिटीकडे येतात. मन एकाग्र होण्यासाठी मग तुम्हाला थोडं शांत बसलं पाहिजे. 10 मिनटं 5 मिनटं दिवसातनं कमीत कमी डोळे बंद करून तरी बसलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आतून काही गोष्टी सुचतील की बाबा आपल्याला इथं असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. आपण बघतो ना कधी कधी काय आपल्याकडे मॅथमॅटिक्सचं एक उदाहरण दिलं जातं. श्रीनिवास रामानुजन जे आहेत मॅथमॅटिक्समधले सगळ्यात उच्च कोटीचे जे काही मॅथमॅटिशियन आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. तर त्यांचं वैशिष्ट्य काय होतं, तर त्यांची अंतप्रेरणा जी ती खूप प्रचंड होती. म्हणजे ते एका खेडेगावामध्ये होते, तिथं काही कुठले पुस्तकं नव्हते, कुठले साधनं नव्हते. मग त्यांना ते कसं सुचायचं, तर ते गावामध्ये एक मंदिर होतं. ते नम्मादेवी म्हणून ती देवी होती त्यांच्या गावामध्ये. अर्थात ते तामिळनाडू इरोड म्हणून ते गाव आहे. तर त्या मंदिराच्या तिथे ते झोपायचे दुपारी आणि झोपेतून उठले की त्यांना ते सुचायचं. काही त्यांनी इक्वेशन तयार करायचे, काही स्टेटमेंट तयार करायचे आणि मग ते पुढं जगप्रसिद्ध झाले. म्हणजे हे कशामुळे झालं, तर त्यांना ते आतून आलं, अंतप्रेरणा. त्यांना काही तिथं पुस्तकं नव्हते किंवा काही ग्रामीण भागात काय असणार आहे. म्हणून मग गणित येण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवावं लागेल. त्याच्यात तुमची जी अंतप्रेरणा आहे, आता ती बऱ्याच वेळेला काय असतं की त्याला एक वय आहे, असं लहान वयामध्ये ते डेव्हलप करतात. आपल्याकडे कोर्सेस पण आहेत. माझ्या मुलांना पण मी ते पाठवलं होतं. तर ते इंट्युशनचा जो कोर्स आहे आपला आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये पण तो कोर्स असतो. तर काय असते बऱ्याच वेळेला काही मुलं आपण पाहतो ना उदाहरण दिलं की बोर्डावर लगेच त्याचा आन्सर काढतात. त्यांना काही म्हणजे फार काही प्रॅक्टिस केलेली असते वगैरे असलं भाग नाही. आणि काही मुलांना खूप वेळ लागतो. तर मग त्यांना ते कुठंतरी कमी पडतात. मग ते आपण वाढवलं पाहिजे. हा एक ह्याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं म्हणजे काय, तर आपली प्रॅक्टिस पाहिजे, सराव पाहिजे. बऱ्याच वेळेला मुलं काय करतात, गणितं वाचतात. उदाहरणं जे आहेत, वही जी असते नोटबुक वर्गातली ते वाचून मग येतात. मग वाचून आलं तर काय होतं की पुढं त्याला लक्षातच येत नाही. 2-3 स्टेप झाले की त्याच्यानंतर काय करावं हे कळत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिस आवश्यक आहे. आणि खूप जण आता खरं तर माझा आजचा विषय काय की मुलाने अभ्यास कसा करावा, तर मी पहिल्यांदा हे सांगेन की माझ्या सरांनी मला जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो. की समजा एखादं उदाहरण वर्गामध्ये सोडून दाखवलं आहे, तुम्ही घरी जा. घरी गेल्यानंतर ते तुम्ही 1दा 2दा 3दा वाचून काढा आणि न बघता परत ते सॉल्व करून बघा पाटीवर रफ पेजवर. मग ते तुम्हाला पूर्णपणे सोडता आलं न पाहता, ते जर करेक्ट आलं, ही सगळ्यात अभ्यासाची सगळ्यात सोपी पद्धत आहे. म्हणजे ती सगळीकडे चालते, अगदी पहिल्या वर्गापासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत. कुठे तुम्हाला जे वर्गात शिकवलं आहे तेच उदाहरण घरी जाऊन 1दा 2दा वाचा आणि बघून सोडायचं नाही. वही बंद करायची, नोटबुक बंद करून न बघता रफ पेजवर पाटीवर ते सोडून काढायचं. आणि मग बरोबर आलं का नाही तुम्हाला चेक करता येतं, कारण ते तुमच्याकडे सोडवलेलं आहे. आणि मग ते झाल्यानंतर काय करायचं, तर त्याच्यासारखेच सिमिलर उदाहरणं, त्याच्यात नंबर बदललेले, त्याच्यात थोडेफार चेंजेस असणार, ते उदाहरणं स्वतः करायचे, सोडून बघायचं. आणि जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत मॅथ परफेक्ट होत नाही. आणि दुसरं काय असलं पाहिजे मॅथ येण्यासाठी, आता समजा तुम्ही एखादं उदाहरण सोडत आहे आणि सोडत असताना काय होतं, एक 2-3 स्टेप आले
की मग पुढचा स्टेप येत नाही. काय येत नाही तर मग तिथे कुठलं तरी फॉर्म्युला असतो, ते आपल्याला माहीत नसतो, पाठ नसतो. म्हणून मग आपल्याला काय करावं लागतं की पहिल्यांदा फॉर्म्युला पाठ असलं पाहिजे. मग आता समजा तुम्हाला नाही फॉर्म्युला पाठ, तर मग तुम्ही काय केलं पाहिजे, आता आम्ही क्लासमध्ये पण ते करतो. म्हणजे आम्ही 100 पेज एक रजिस्टर करायला लावतो मुलांना, आणि मग एक नोटबुक असते, त्याच्यावरती जेवढे फॉर्म्युला आहेत तेवढे सगळे आम्ही नोट डाऊन करायला सांगतो, आणि ते दररोज घेऊन यायला सांगतो. मग तुम्हाला आता सध्या पाठ नाही ना क्लासमध्ये, फॉर्म्युला बघून वापरा, सोडवा. मुळात काय असतं एक तुम्हाला सांगतो, फॉर्म्युले कोणाला पाठ होत नाहीत, तर जे मुलं उदाहरणार्थ सरावच करत नाहीत त्यांना फॉर्म्युले नाही पाठवत. जे मुलं उदाहरणं सोडतात, ते उदाहरणं सोडत असताना फॉर्म्युलेचं प्रॅक्टिस होतेच नाही. प्रत्येक उदाहरणात प्रत्येक एक फॉर्म्युल्यावर समजा तुम्ही 10 एक्झाम्पल सॉल्व केले, तर तो 10 वेळेला फॉर्म्युला आला ना, मग तुम्हाला ते पाठ करायची गरज नाही. फॉर्म्युले कोणते पाठ करावे लागतात, 100 पैकी 20च फॉर्म्युले असे आहेत ज्याचा वापर कमी आहे, त्याचं ॲप्लिकेशन खूप कमी आहे त्या फॉर्म्युल्याचं, जास्त ठिकाणी तो वापरला जात नाही. तो मात्र तुम्हाला पर्पजफुली पाठ करावा लागतो. जे मुलं प्रॅक्टिस करतात, सराव करतात, त्यांना 80% फॉर्म्युले पाठ होतातच. फक्त 20%साठी त्यांना मात्र सराव करावा लागतो. मग लिहून पाठ करणं हे सगळ्यात चांगलं. म्हणजे पाठांतराची सगळ्यात चांगली पद्धत कोणती आहे, तर ते लिहून पाठ करणं. तुम्ही जर वाचून काढलं तर ते फार काळापर्यंत लक्षात नाही राहत. लिहून जर काढलं तर ते सगळ्यात जास्त दिवस लक्षात राहील, हे एक लक्षात ठेवायचं. आणि आता मी एक 2-3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्याच्यापैकी एक सांगितलं की तुम्हाला गणित हा विषय, सायन्स आणि मॅथमध्ये फरक काय आहे, तर सायन्स हे प्रयोगावर आधारित आहे, एक्सपेरिमेंटवर आधारित आहे, आणि गणित हे तर्कावर आधारित आहे, ज्याला आपण लॉजिकल थिंकिंग म्हणतो. तर्क कसा असतो, तर हे असं असेल तर असं असते, तसं असेल तर तसं असतं. ह्या दोघाला एकत्र करून आपण तिसरा, म्हणजे आपण लॉजिकल थिंकिंग कशी करतो, तर 2 स्टेटमेंट जे असतात आपल्याकडे, तर थेरम कसे असतात. थेरममध्ये आपण काय करतो, तर एका ऑलरेडी जे थेरम आहे अस्तित्वात त्याच्यातलं एक स्टेटमेंट, दुसऱ्या थेरममधलं एक स्टेटमेंट, त्या दोघाला कंबाईन करून आपण एक तिसरं स्टेटमेंट तयार करतो. तर ह्याला आपण लॉजिकल थिंकिंग म्हणतो. तर मॅथमध्ये काय आवश्यक आहे, तर तर्क करता आलं पाहिजे. लॉजिकल थिंकिंग आपल्याला प्रॉपरली करता आले पाहिजे. मग आता तर्क करता येण्यासाठी काय करायला पाहिजे, तर्क कधी करता येतो, जर विचार केला तर. जर आपण विचारच करत नसो, मुलं काय करतात आजकाल, तर एखादं उदाहरण त्यांना सोडवायला दिलं. आता मी पण पाहतो, म्हणजे 11वी-12वीमध्ये मुलं, आता शाळेच्या मुलांचं मला माहीत नाही, पण एखादा एक्झाम्पल त्यांना सोडवायला दिला तर ते गुगलवर टाकतात, ऑनलाईन त्याचा आन्सर सर्च करतात. मग तिथं काय सोडून दिलं ते फक्त सोडत होतं. मग तो अभ्यास नाही, ते तुम्ही करा, म्हणजे त्याच्याबद्दल मी म्हणत नाही, परंतु तुम्ही स्वतः विचार करा की आपण इथं काय केलं पाहिजे. चूक होऊ द्या, काय होईल, एकदा चुकाल, 2दा चुकाल, 3दा, नंतर मग 4थ्या वेळेस तुम्ही बघा त्याचं सोल्युशन काय. मुलं नाही तर काय करतात, गाईडमध्ये बघतात, ऑनलाईन सर्च करतात, म्हणजे स्वतः प्रयत्न करतच नाहीत. मग हे करायचं आहे, परंतु 1दा, 2दा, 3दा तुम्ही स्वतः ते गणित करायचा प्रयत्न करायचा, आणि त्याच्यानंतर मग त्याचे जे काही दुसरे सोल्युशन्स आहेत ऑनलाईन आहेत तर ते पाहिजे. म्हणून मग मी तुम्हाला आत्ता काय सांगितलं की शेवटी मी हे सगळे मुद्दे जे सांगितले ते एकदा रिवाईज करतो. म्हणजे जर समजा वेळ असेल थोडाफार तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. फक्त मला वेळ झाली की सांगा, म्हणजे तुमचा टाईम झाला की मला सांगा, मग मी थांबतो. म्हणजे आता हा खूप मोठा विषय आहे, एका 30-40 मिनिटामध्ये तो पूर्ण होईल असं नाही, पण जेवढे शक्य तेवढा आपण प्रयत्न करू. आता ते आजकाल काय झालं, मुलं स्कूलमधले जे विद्यार्थी आहेत तर त्यांना कॉम्पिटेटिव्हची तयारी करावी वाटते. आता ते चुकीचं आहे का, नाही आहे, परंतु काय आहे, कॉम्पिटेटिव्हची तयारी करणं, आता मी जसं तुम्हाला सांगितलं स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास तुम्हाला जर करायचा असेल तर तुमचं बेसिक जे आहे, सिलेबस जे आहे, कन्सेप्ट आहे, थिअरी आहे, थिअरम, त्याच्यावर तुमची कमांड पाहिजे. जर तुम्हाला सिलेबसमधल्याच गोष्टी येत नाहीत तर मग तुम्ही त्याचा ऑब्जेक्टिव्ह कसं करणार आहे, तर ते तुम्हाला येणार नाही. म्हणून मी एक उदाहरण देतो तुम्हाला, ते सांगतो. एक साधं उदाहरण आहे की समजा एक तुम्हाला पॅराग्राफ दिला,
एक 10 लाईनचा पॅराग्राफ दिला आणि तुम्हाला सांगितलं की ह्याचं फक्त 2 ओळीमध्ये समरी तयार करा, ह्याचं कन्क्ल्युजन ह्या पॅराग्राफमध्ये काय सांगितलं हे फक्त 2 लाईनमध्ये करा, तर ते तुम्हाला सोपं आहे, ते अवघड नाही. पण जर समजा तुम्हाला 2च लाईन दिल्या आणि त्याच्या 10 ओळी बनवा असं जर सांगितलं तर ते अवघड आहे. कारण तुम्हाला तेवढ्या विचार करावा लागेल ना, 10 लाईन काय लिहायचं, ह्याच्यात तुम्हाला फक्त कट करायचं, त्याच्यातले मेन पॉईंट उचलून तुम्हाला फक्त 2 स्टेटमेंट तयार करायचे. आता हे उदाहरण मी तुम्हाला का सांगितलं तर हेच आहे, ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह हेच आहे. सब्जेक्टिव्हची तयारी केल्यानंतर त्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये कन्वर्ट करणे आहे. म्हणजे 10 ओळीचं एक गणित आहे, त्याला 2 ओळीत कन्वर्ट करणे, 3 ओळीत, ते अवघड नाही. पण जर 2-3 लाईनमधला प्रॉब्लेम आहे त्याला तुम्हाला 10 ओळीत कन्वर्ट करायचं तर ते खूप अवघड आहे. मुलं उलटं जातात, मुलांना पहिल्यांदा त्याची शॉर्टकट पाहिजे, तर तसं नाही आहे. अगोदर तुम्ही त्याचं डिटेल सोल्युशन काढा आणि मग नंतर त्याला मिनिमाइज करा, त्याला शॉर्टकट बनवा. ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षेचा अभ्यास करण्याची खरी पद्धत आहे. त्याच्यामुळं काय होईल, दोन्ही गोष्टी साध्य होतील. एकतर तुमचं कन्सेप्ट क्लिअर होतील, थिअरी परफेक्ट होईल, तुमच्या सब्जेक्टिव्हवरची कमांड चांगली तयार होईल. आणि हे तुम्हाला लक्षात ठेवा की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ही फक्त 11वी-12वी पुरतीच आहे. तुमचं बाकीचं सगळे एज्युकेशन हे तुम्हाला सब्जेक्टिव्ह पद्धतीनंच करायचं आहे, त्याला तुम्हाला ऑप्शन नाही. म्हणून हे फक्त आता 2 गोष्टी लक्षात ठेवा. एखादा मुलगा हुशार आहे का नाही हे कसं ठरवायचं, तर त्याच्यासाठी त्याचे बोर्डाची परीक्षा जी असते, थिअरी परीक्षा, त्याच्यात जर त्याला चांगले मार्क असतील तर तो टॅलेंटेड आहे. आणि जर त्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये चांगले मार्क असतील तर त्याच्यामध्ये स्किल आहे. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा ही तुमच्या ज्ञानाची परीक्षा नाही, तुमच्या नॉलेजची एक्झाम नाही, ती तुमच्या स्किल, कौशल्य विकास. म्हणजे एखादा समजा चांगला कार्पेंटर आहे, एखादा चांगला फिटर आहे, एखादा चांगला इलेक्ट्रिशियन आहे, तर त्याचं कौशल्य चांगलं आहे, तो टॅलेंटेड म्हणता येत नाही आपल्याला. ज्ञान कोणामध्ये आहे, ज्याचं थिअरी एक्झाममध्ये ज्याला चांगला स्कोअर करतो तर तो नॉलेजेबल स्टुडंट आहे. मग आपल्याला काय पाहिजे नेमकं, तर आपल्याला दोन्ही पाहिजे. नॉलेज जितकं महत्त्वाचं आहे, नॉलेज, पण असं नाही की नॉलेज न घेता तुम्ही फक्त प्रॅक्टिकलच केलं, फक्त ॲप्लिकेशनच केलं, फक्त ऑब्जेक्टिव्हचाच अभ्यास केला तर ते योग्य नाही. तुम्हाला नॉलेज घेऊन एखाद्या सब्जेक्टमध्ये परफेक्शन आणून मग नंतर तुम्हाला त्याचं स्किल डेव्हलप करायचं. आणि तुम्हाला एक सांगतो, स्किल डेव्हलपमेंट हा जो विषय आहे तो फार मोठा नाही. समजा आता थिअरी जो सिलेबस आहे तो शिकवायला जर 7-8 महिने लागत असतील तर त्याचं ऑब्जेक्टिव्ह किंवा त्याचं ॲप्लिकेशन करायला 2-3 महिने 4 महिने खूप झाले. म्हणजे त्याच्या 1/4च टाईम जरी पकडला तरी चालेल. त्यामुळं ऑब्जेक्टिव्ह एक्झामचं तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. आजकाल आपण हे बघतो की फाउंडेशन हा एक प्रकार खूप आपण बघायला मिळतो. मग आता नेमकं फाउंडेशनची गरज का आहे, तर फाउंडेशनचा अर्थ काय आहे की तुम्ही जी कन्सेप्ट शिकताना त्याला डीपमध्ये गेलं पाहिजे. असं नाही की मग 6वीच्या मुलांनी 7वीचं शिकलं पाहिजे, 7वीच्या आणि 8वीच्या, 9वी-10वीच्या मुलांनी 11वी-12वी शिकलं पाहिजे, ह्याला फाउंडेशन नाही म्हणत. फाउंडेशन म्हणजे तुम्ही जे शिकता त्याच्यात खूप डीप लेवलला गेलं पाहिजे, त्याच्यात खूप खोलवर गेलं पाहिजे. म्हणजे मग तुमचा बेस मजबूत होतो, त्याच्या आधारे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं की तर तुम्ही जे शिकता, जी तुम्हाला सिलेबस आहे ना त्याच्यात म्हणजे तुम्ही डीप लेवलला जा. मग तुमची IITची तयारी होते, नीटची होते, JEEची सगळीच होते. दुसरं बघू नका. तुमच्या अभ्यासक्रमात तुम्हाला किती आहेत चॅप्टर, त्यात तुमच्या सिलेबसमध्ये किती क्वेश्चन आहेत, समजा 20 प्रॉब्लेम आहेत, तर त्याच्यातले हाय लेवलचे, त्याच्यात आणखीन जास्त कन्सेप्ट असणार आहेत, त्याच्यातलेच क्वेश्चन सोडवा. जसं आपल्याकडे एक प्रकार आहे हायर ऑर्डर थिंकिंग, तर ते म्हणजे फाउंडेशन आहे. हॉट्स जे म्हणतो आपण ते, त्याला वेगळं वापरायची गरज नाही. फार तर तुम्ही काय करू शकता, आता तुम्ही समजा स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत, आता आम्ही काय करतो, समजा एखादा चॅप्टर स्टेट बोर्डमधून शिकवला की त्याच्यातनं मग आम्ही त्याच्यात जे NCERTमध्ये राहिलेले कन्सेप्ट आहेत जे स्टेट बोर्डमध्ये आले नाहीत तर ते आम्ही मुलांना घेतो. तर त्याला आपण फारच आपण फाउंडेशन म्हणू शकतो. म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये जेवढे चॅप्टर आहेत ते चॅप्टरचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणे, त्याच्यातले एक्स्ट्रा एक्झाम्पल सॉल्व करणे, त्याच्यातले हाय लेवलचे क्वेश्चन सॉल्व करणे, ह्याला फाउंडेशन म्हणतात. असं नाही की 6वीच्या मुलांनी 7वी-8वीचं शिकलं पाहिजे, 9वीच्या आणि 11वी-12वी शिकलं पाहिजे, बिलकुल गरज नाही. तुम्ही शाळेत असताना कॉलेजचा अभ्यास करायची गरज नाही. 11वी-12वी ते होणारच आहे. फक्त जेव्हा तुम्ही 11वी-12वीत जाल आणि मग 11वी-12वीत गेल्यानंतर ते तुम्हाला अवघड जाऊ नये,
तिथं तुम्हाला डिफिकल्टी येऊ नये ह्याच्यासाठी तुमच्या शाळेचा जो पाया आहे, बेस आहे, तो मजबूत असला पाहिजे. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मी आता तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही ज्या स्टँडर्डमध्ये आहात त्या स्टँडर्डचा अभ्यास खूप डीप लेवलला जाऊन करणे, त्याच्यातले जे काही क्वेश्चन्स आहेत वेगवेगळ्या पुस्तकातनं काढून सर्च करून ती सोडू नये, तर तुमचा पाया पक्का होतो, फाउंडेशन मजबूत होतं. वेगळं दुसऱ्या स्टँडर्डचं करायची गरज नाही. जरी तुम्ही स्टेट बोर्डला असाल आणि तुम्हाला CBSEचं करायचं तर तुमच्या सिलेबसमधले चॅप्टरच करायचे. जे चॅप्टर तुम्हाला आहेत शिकायला तेच CBSEमधून करायचे, वेगळे वरच्या लेवलचं नाही करायचं, कारण ती तेवढी क्षमता मुलांमध्ये असते. आणि तुम्हाला अजून एक सांगतो की 8वीपर्यंत, 8वीच्या नंतर ठीक आहे, 9वीपासून पुढं 8वीपर्यंत 1ली ते 8वी हा जो वर्ग आहे ना, त्या मुलांनी त्यांचा आहे तो सिलेबसच इमानदारीने करावा, व्यवस्थित त्याच्यावरच जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करावं. पुढचं जे आहे 9वीपासूनच्या विद्यार्थ्यांनी थोडंसं मग हाय लेवलला जायची गरज नाही, कारण तोपर्यंतच्या विद्यार्थ्याला तेवढी त्याची क्षमता नसते. हाय लेवलचं तेवढंच ग्रास्पिंग त्याच्यामध्ये होईल अशातला भाग नाही. फार तर ते त्यांचं सिलेबस, त्या सिलेबसमध्ये असणारे काही कन्सेप्ट तेवढे करू शकतात. पण 8वी 9वीपासून पुढं मात्र विद्यार्थ्यांनी थोडंसं हाय लेवलचा अभ्यास करायला काही हरकत नाही. आणि तुम्हाला एक आणखीन सांगतो, तुमच्या स्कूलच्या ज्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला 80% जास्त मार्क पडत असतील तरच तुम्ही फाउंडेशन वगैरे करण्यात काही मतलब आहे. जर तुमचे इथलेच कन्सेप्ट क्लिअर नाही, तुम्हाला इथंच जर तुम्हाला 50% मार्क पडतात, 60% मार्क पडतात असं होत आहे, तर मग त्या मुलांसाठी फाउंडेशन उपयोगाचं नाही. फाउंडेशन कोणासाठी उपयोगाचं, जे 10-20% विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आणि आता एक मुद्दा मी सांगतो की हे आमच्यासाठी शिक्षकांसाठी महत्त्वाचं आहे. आता आमचे बरेच मित्र पण आहेत तिथं, बंधू भगिनी शिक्षक आहेत आणि काही विद्यार्थी आहेत. मी इतक्या दिवसाच्या सगळ्या माझ्या शिकवण्याच्या ह्याच्यातनं मी एक कन्क्लुजन असं काढलं की विद्यार्थी 3 प्रकार आहेत. 3 प्रकारचे विद्यार्थी आपल्याला मिळतात. प्रत्येक 10 विद्यार्थ्यामध्ये हे सापडणार तुम्हाला प्रमाण. तर ते पहिला विद्यार्थी असा ज्याला आपण सेल्फ मोटिवेटेड म्हणतो, स्वतःहून अभ्यास करणारा विद्यार्थी. ती संख्या पूर्वी म्हणजे मी जेव्हा नवीन या क्षेत्रात आलो त्यावेळेला ती 20% होती, आता ती 10%वरच आहे. सेल्फ मोटिवेटेड, त्यांना काही सांगायची गरज नाही त्या विद्यार्थ्यांना, ते स्वतःहून करतात. त्यांना काही कळालं नाही तर ते विचारतात, अभ्यास करतात. फक्त त्यांच्याकडे लक्ष काय ठेवायला पाहिजे, तर त्यांना डिस्टर्ब होऊ द्यायचं नाही त्या मुलांना, त्यांना ताण येऊ द्यायचं नाही अभ्यासाचा, किंवा त्यांना ते बरेच वेळेला काय होतं एखाद्या परीक्षेत मार्क कमी पडले की ते नाराज होतात. तर त्यांच्या ते मेंटॅलिटीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. सेल्फ मोटिवेटेड जे विद्यार्थी आहेत, जे स्वतःहून हुशार आहेत, स्वतःहून अभ्यास करणार आहेत, त्यांना ते सगळं करतात. म्हणजे त्या शिक्षकांनी शिकवलेलं काही समजलं नाही तर त्यांच्यापर्यंत येतात, एकदा नाही 10ला येतात, पण त्यांना ती गरज आहे. पण ती संख्या खूप कमी आहे, हार्डली एक 10%च आहे. त्याच्यानंतर मध्ये एक वर्ग आहे 60%, ज्याच्यावरती आमचं सगळ्याच लक्ष आहे, शिक्षकांचं आहे, पॅरेंटचं आहे. तर ते जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज खूप असते, कारण ते छोट्या छोट्या गोष्टींना अडतात, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी असतो, विचारायला घाबरतात, लाजतात, थोडंफार काही प्रॉब्लेम पण असतात त्याच्यामध्ये, फार अभ्यासमध्ये लक्ष नसतं. असा एक वर्ग आहे जो 60% आहे. तर त्या मुलांकडं शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे. पहिला जो वर्ग आहे त्यांच्याकडे शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज नाही, तेच शिक्षकांकडे लक्ष देतात. दुसरा जो वर्ग आहे त्यांच्याकडे मात्र लक्ष द्यावं लागतं. त्या 60% मधले मुलं, त्याच्यातले 40% मुलं डेव्हलप होऊ शकतात. आता सक्सेसची व्याख्या असं नाही इथं बसलेल्या प्रत्येकाला 100पैकी 100 मार्क पडले पाहिजे, ही डेफिनेशन नाही सक्सेसची. यश म्हणजे काय, तुम्ही जिथं आहात तिथून तुमच्यामध्ये प्रगती झाली पाहिजे. समजा एखादा मुलगा 40%चा आहे तर तो 60%वर कसं जाईल हे त्याचा सक्सेस आहे. त्यांनी 100%च्या मुलावर कम्पेअर नाही करायचं. आणि आपल्याकडे काय सांगितलं जातं नेहमी की तुलना जी आहे ती आपण दुसऱ्यासोबत नाही करायची. आपली तुलना ही फक्त आपल्यासोबतच होऊ शकते. मी आज कसं आहे, आज समजा एक एक्झाम घेतली, त्याच्यामध्ये समजा मला 20पैकी 10 मार्क पडले, माझ्या मित्राला 20पैकी 20 पडले असतील, पण त्याचा आपल्याला संबंध नाही. मला 10 पडले तर त्याचे 12 कसे होतील, 15 कसे होईल, ही डेव्हलपमेंट करून घेणं
ह्याला यश म्हणतात. असं नाही की प्रत्येकजण टॉपर आला पाहिजे, म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की टॉपर आलं नाही पाहिजे असं नाही म्हणत, पण तुम्ही जिथं आहात तिथून त्याला डेव्हलप झालं पाहिजे. मग असं आहे का की 40% मुलगा टॉपर येणार नाही, तर तो पण येईल, पण तो एकदम 100%वर नाही जाणार. 40चा मुलगा आहे तर त्याला अगोदर 60वर न्यावं लागेल, 60वरून त्याला 80वर न्यावं लागेल, नंतर मग 100%वर. त्याचे टप्पे आहेत. असं नाही की लगेच 40वरून 100वर गेला तर ते डोक्यातनं काढून टाका. तुम्हाला सक्सेस मिळवायचं, यश मिळवायचं ना, तुम्हाला ते टॉपला जायचं ना, तर मग तुम्ही त्याचं स्टेप तयार करा. हे एक मला इथे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे तुलना ही दुसऱ्या कोणासोबत नाही होत, आपल्या स्वतःसोबत होते. आणि मग यश मिळवणे म्हणजे आपण जिथं आहोत त्याच्यापेक्षा 20-30% आणि हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. तुमची जी गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये 20-30% वाढ करता येते. लगेच तुम्हाला टॉपला नेता येत नाही. नाहीच असेल तर मग मी आता जसं सांगितलं तसे टप्पे या ठिकाणी करावे लागतील. तर हे काही मुद्दे मी या ठिकाणी मांडले. त्यातल्या त्यात काही मॅथ्सचा अभ्यास कसा करावा ह्याच्यात नुसतं मॅथ येत नाही, तर त्याच्यामध्ये त्या मुलाची मेंटॅलिटी, सायकोलॉजी सगळ्याच गोष्टी येतात. त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड आहे, त्याचे स्कूलमधलं ॲटमॉस्फिअर आहे, हे सगळ्या गोष्टीवरून हे सगळ्या आपल्याला कन्क्ल्युजन काढावं लागतं. केवळ एखादा विषयाचा अभ्यास कसं करावा हे सांगून तुमच्यावर डेव्हलपमेंट होणार नाही. अदर फॅक्टर खूप आहेत, तर त्याचाही आपण विचार केला पाहिजे. आता विषय त्याचा खूप मोठा आहे. म्हणजे आता मी 28 वर्ष झालं ह्याच्यात काम करतो आहे, अजूनही मला ह्याच्यामध्ये रोज शिकतोच आहे. आणखीन काही मला वाटतं की अजून आपण काहीतरी काम केलं पाहिजे. त्याच्यामुळं निश्चित हे तुम्ही प्रयत्न करा. आणि गणित ह्या विषयाकडे तुम्ही फक्त मार्काचा विषय म्हणून बघू नका, तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढवा. एखाद्या गोष्टीत आवड निर्माण झाली ना, तर मग तो त्याच्यामध्ये खूप लेवलला, हाय लेवलला जाऊ शकतो. पहिलं तुमचं काम काय तर त्या विषयामध्ये तुमची आवड निर्माण झाली पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगतो, म्हणजे मी म्हणजे क्लासमधल्या मुलांना पण सांगत असतो की एखाद्या गोष्टीत आवड निर्माण करायची असेल ना, तर त्यात तुम्हाला झोकून द्यावं लागतं. आणि शेवटचं एकच वाक्य आता मी तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो, कारण आपला वेळ संपत आला. की जी गोष्ट करायला तुम्हाला आवडते तिथं तुम्हाला यश नाही. म्हणजे तुम्हाला पाणीपुरी खायला आवडते किंवा तुम्हाला पिक्चर बघायला आवडतो, तिथं सक्सेस नाही. जे तुम्हाला करायला कंटाळा येतो ते तुम्ही केलं तर तुम्हाला यश आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येतो, सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो, शाळेत जायचा कंटाळा येतो, जिथे जिथं तुम्हाला नको वाटतं, जिथे जिथं त्रास वाटतं ते तुम्ही केलं, बळजबरीने केलं, तर तुम्हाला तिथं नक्की यश मिळतं. आणि जर तुम्ही पर्पजफुली ते करायला गेलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये आवड पण निर्माण होते, नक्की यश मिळतं. या ठिकाणी मला बोलावलं, इथं तुमच्यासमोर संवाद साधण्याची संधी दिली, याबद्दल मी शाळेचं सर्व टीमचं आभार व्यक्त करतो. आणि जर का तुम्हाला कुठल्याही काही अडचणी आल्या कुठल्या, तर कधी भविष्यात कधी तुम्हाला गरज वाटली तर नक्की बोलवा. कारण मी 25 वर्ष व्यावसायिक पद्धतीने काम केलेलं आहे. आता इथून पुढं माझा सगळा दृष्टिकोन सोशल आहे, सामाजिक दृष्टीनेच मला मुलांना डेव्हलप करायचं आहे. आणि मी हे एवढं पॉलिटिकली का सांगतो, जर जेव्हा मी काल आता मॅडमचं पण बोलताना सांगितलं की छोट्या कन्सेप्ट आहेत. आता सिंथेटिक डिव्हिजनसारखा विषय आहे, तर तो 11वी-12वीच्या मुलांना येत नाही. मग आता इथल्या स्कूलमध्ये कन्सेप्ट त्यांना येत नाहीत, मग त्यांना तिथं जड जातं. तर ती चांगली तयार होईल या उद्देशाने मी इथं हा विषय मांडला. याच्यात तुम्हाला जे काही मी बोलण्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही प्रश्न तुम्ही काढून ठेवा. आता आपल्याला बहुतेक वेळ नाही, पण नंतर कधी जेव्हा आपण भेटू त्यावेळेला मग त्याच्यावरती पण आपण बोलू. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांनी पण खूप शांत बसून सगळं ऐकून घेतलं आहे. आणि आमचे शिक्षक बंधू आणि सर्व विद्यार्थी या सर्वांना, शिक्षकांना पण खूप शुभेच्छा देतो की आपण खूप चांगल्या